मित्रांनो, मी रुपाली ढगे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असा आहे की हैदराबादचा छोटासा पण अविस्मरणीय असा माझा प्रवास. 2 दिवसापूर्वी मला एका खास कारणासाठी हैदराबादला जायची संधी मिळाली. कारण म्हणजे माझ्या ताईच्या मुलाचं ॲडमिशनसाठी. त्यासाठी आम्ही हैदराबादला गेलो. हा प्रवास जरी ॲडमिशनच्या कामासाठी होता तरी त्याचबरोबर काही सुंदर ठिकाणांना भेट देण्याची संधी मात्र आम्हाला मिळाली. हैदराबादमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या स्टेच्या ठिकाणी म्हणजे हॉटेल द मनोहर इथे आम्ही चेक इन केलं. थोडा आराम केला आणि दुसऱ्या दिवसासाठीचं नियोजन पण आम्ही या ठिकाणी केलं. नवीन शहर, वेगळं वातावरण आणि पुढे आपण काय काय पाहू याची उत्सुकताही मनामध्ये होतीच. कारण आपण जरी दुसऱ्या कामासाठी गेलो तरी तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांना आपण तर भेट देतोच. त्याचं नियोजन तर आपण नक्कीच करतो. तर हे आमची हॉटेलच्या रूम होत्या. या ठिकाणी आम्ही स्टे केला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ॲडमिशनसाठी निघणार होतो. ते काम करून मग आम्ही आमचं पुढचं नियोजन करणार होतो. तर पहा, ह्या रूम आहेत आणि हे आमच्या ताईच्या मुलाचं कॉलेज आहे. तर ॲडमिशनचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही हैदराबादची शान असलेल्या चारमिनारला भेट दिली. प्रत्यक्ष चारमिनार पाहण्याचा अनुभव खूपच सुंदर होता. त्याची भव्य वास्तुकला, आजूबाजूची गजबज आणि ऐतिहासिक वातावरण खूप सुंदर, खूप छान वाटलं. त्यानंतर चारमिनारजवळ असलेल्या श्री भाग्यलक्ष्मी मंदिराचंही दर्शन घेण्याचा योग आला. या ठिकाणी दर्शन घेतलं. खूप सुंदर देवीचं मंदिर आहे. म्हणजे मनाला एक वेगळीच शांतता मिळून गेली या ठिकाणी. त्यानंतर इथून निघाल्यानंतर आम्ही श्री बालाजी मंदिरात गेलो. मंदिरातील वातावरण खूप प्रसन्न आहे. त्या ठिकाणी मला व्हिडिओ घेणं झालं नाही बालाजी मंदिरामध्ये, कारण तिथे अलाउड नाही आहे. त्यामुळे मी फक्त तिथला बाहेरचा व्हिडिओ घेतला, आतला नाही घेतला. तर तुम्ही पहा, हे बालाजी मंदिर आहे. बाहेरचा व्हिडिओ आहे हा. तर मित्रांनो, खूप सुंदर काही क्षण देवाच्या चरणी इथे घालवले आणि या वातावरणाचा अनुभव घेतला. असा हा छोटासा हैदराबादचा प्रवास एका महत्त्वाच्या कामासाठी सुरू झाला आणि सुंदर आठवणींनी भरलेला. आयुष्यात काही प्रवास हे फक्त फिरण्यासाठी नसतात, तर ते आपल्या माणसांसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी आणि देवाच्या आशीर्वादासाठीही केलेले असतात. मित्रांनो, हा प्रवासही तसा आमच्या मनात कायमचा कोरला गेला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.